नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम इन्स्टंट मस्त पावभाजी, जी चवीला भन्नाट तर लागतेच, दिसायला आणि चवीला अगदी हॉटेलसारखी लागते. तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही पावभाजी नक्की ट्राय करा. तर सर्वप्रथम घ्या फ्लावर, शिमला मिरची, बटाटे, गाजर आणि बीट. हे सगळं आपण छान मऊ होईल इथपर्यंत वाफवून घ्यायचं आहे. वाफवून झाल्यानंतर हे वाफवलेले व्हेजीस आपण मस्त स्मॅश करून ठेवायचे आहेत. यामध्ये बीटरूट वापरल्यामुळे भाजीला एक नॅचरल रेड कलर येतो आणि तुम्हाला हॉटेलसारखा फूड कलर वापरायची गरज भासत नाही. त्यामुळे ही भाजी तुम्ही तुमच्या मुलांना बिनधास्त खायला देऊ शकता. भाजी बनवण्यासाठी एका भांड्यात घेऊया थोडं तेल, त्यात घालूया आवडीनुसार बटर आणि त्यात घालूया ऑनियन प्युरी. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, जो लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी. हे सुद्धा छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण आणि हे सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्या. यामध्ये आता मसाले ऍड करूयात. यात घालू हळद, त्यानंतर लाल तिखट मसाला, खास पावभाजी मसाला आणि हे मसाले मस्त भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कच्चे राहणार नाहीत. मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे जे आपण व्हेजिटेबल्स स्मॅश करून ठेवलेले होते ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहे. ते ऍड केल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. ही भाजी छान घट्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात आणि तुम्ही ही अशी सुद्धा घट्ट सुद्धा खाऊ शकतात. पण यामध्ये मी थोडं पाणी ऍड करते आहे. यामध्ये मी थोडं थोडं पाणी ऍड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेते. ग्रेव्हीची जी थिकनेस आहे ती तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे आपण 5 मिनिटं वाफवून घेऊया. तुम्ही पाहू शकता त्याचा रंग, सुगंध आणि टेस्ट खूप भारी दिसतेय. तर आपण शेवटी घालणार आहोत वाफवलेले मटार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरतून 1 चमचा बटर. बस तयार झाली आपली गरमागरम पावभाजी. पाव मस्त बटर लावून फ्राय करा आणि या यम्मी पावभाजी सोबत सर्व्ह करा. एकदा ट्राय केली की पुन्हा बाहेरची पावभाजी खायची इच्छा होणारच नाही. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.